आज मी परत एकदा तुम्हाला मी कापडाच्या ज्या वस्तू तयार करते आहे त्याच्याबद्दल काही माहिती सांगते आणि त्या वस्तू दाखवते सुद्धा. म्हणजे त्या कशा केल्या त्या नाही दाखवत, त्या काय काय केलेल्या ते दाखवते. तर त्याच्या आधी मला तुम्हाला वेगळ्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये वारीचे दिवस आहेत. तर वारकरी पालख्या घेऊन पंढरपूरकडे निघालेले आहेत आणि विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी ते मोठ्या भक्तिभावाने त्यांच्या घरापासून चालत चालत वाटचाल करतात आणि पंढरपूरमध्ये जातात. ही महाराष्ट्राची एक खूप जुनी परंपरा आहे. तर असे हे जे वारकरी ते पुण्यामध्ये मुक्कामाला पण असतात. पालख्या पुण्यामध्ये मुक्कामाला येतात आणि त्यांच्याबरोबर असलेले वारकरी आणि त्या पालख्यांचं आणि वारकऱ्यांचं पुणेकर मोठ्या आस्थेने स्वागत करतात आणि त्यांचा पाहुणचार करतात आणि त्या पालख्या आमच्या पुण्यामध्ये मुक्कामाला असणं ही आमच्यासाठी एक पुणेकरांसाठी एक सन्मानाची गोष्ट आहे. तर त्या पालख्या ज्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी निघालेल्या आहेत आत्ता, तर त्या विठ्ठलाला कोणा एका कवीने आद्य विणकर असं संबोधलेलं आहे. तर त्याच्यावरून मला ती छोटीशी कविता आठवते, म्हणजे गाणं आहे, खूप सुंदर गाणं आहे. त्याच्यातल्या काही ओळी अशा आहेत. अक्षांशाचे रेखांशाचे उभे आडवे कुंफून धागे, विविध रंगी वसुंधरेचे वस्त्र विणिले पांडुरंगे. विश्वंभर तो विणकर पहिला, कार्यारंभी नित्य स्मरूया, धागा धागा अखंड विणूया. तर अशा त्या विठुरायाचा तो आद्य विणकर आहे. तर त्याचा आशीर्वाद घेऊन मी हे कार्य माझं सिद्धीस जावो अशी त्याला प्रार्थना करते. तर हे जे कापड आहे ते मी आता बटव्यासाठी वापरलेलं आहे. हा बटवा तुम्ही बघता आहात की जुन्या म्हणजे ट्रॅडिशनल बटव्यासारखा नाही आहे, त्याचं डिझाईन वेगळं आहे. तर ट्रॅडिशनल बटवा कसा असतो, त्याचा पुढचा तोंड जे असतं ते लहान असतं आणि आकार थोडा गोलाकार असतो. काही बटवे उभे पण असतात, पण मी हा असा आडवा बटवा तयार केलेला आहे. त्याला खालीसुद्धा काही आकार वगैरे दिलेला नाही आहे आणि मुख्य म्हणजे त्याचं तोंड मी मोठं ठेवलेलं आहे. आपल्या ज्या बॅग्स वगैरे असतात तशा. हे कशासाठी की आजकालची आता जीवनशैली बदललेली आहे. तर आजकाल बायकांना घरात राहतच नाही आहे, त्या नेहमी बाहेर जायलाच लागतं आणि बाहेर जाताना त्यांच्याकडे वेगवेगळ्या वस्तू असतात. मुख्य म्हणजे त्याच्यात आता ॲडिशन जी झालेली आहे ते स्मार्टफोन्स आणि मोठे मोठे स्मार्टफोन असतात आणि ते ठेवण्यासाठी म्हणून मग मी असा त्याचा प्रयोग केलेला आहे की तो फोन मला सहज रीतीने आतमध्ये ठेवता येईल असा मी हा बटवा तयार केलेला आहे. तर हा बटवासुद्धा स्ट्रिंग त्याच्या अशी बंद तयार केली तर असा बंद होतो आणि त्याच्या साधे कापडाचंच तयार केलेले आहे. ते आपल्याला डेकोरेटिव्ह पण करता येतात. तर अशा पद्धतीने मी हे केलेलं आहे. ठीक आहे. तर हे कापड जे आहे ते ब्लाऊज पीस होतं माझं. ते मी 1 मीटर म्हणून मी आणलं होतं, पण नंतर माझ्या लक्षात आलं की ते 1 मीटर नाही आहे, 1 मीटरपेक्षा बरंच कमी होतं. तर म्हणून मग मी त्याचा वापर अशा पद्धतीने करते आहे. हा बटवा पण मी तसाच केलेला आहे. त्याला मी बॅगसारखाच हा तळ केलेला आहे. त्याचा बेस त्याचा जो आहे चक्क चौकोनी बेस केलेला आहे आणि मोठं त्याचं ओपनिंग म्हणजे त्याचं तोंड जे आहे ते भलं मोठं तयार केलेलं आहे, आडवं, म्हणजे बटव्यासारखं नाही केलेलं. तर असा असा हा एक वेगळ्या पद्धतीचा बटवा चांगला दिसतो आणि वापरायला पण मला असं वाटतं की उपयोगी होईल. असा छान जरा वेगळा बटवा असा केलेला आहे. नंतर मग मी हे असे छोटे छोटे पाउचेस तयार केलेले आहेत, छोटे मोठे, म्हणजे मला जसे वेगवेगळ्या आकाराचे करता येतील तसे मी केलेले आहेत. ही अशी पर्ससारखं केलेलं आहे आणि त्याला चेन म्हणजे माझ्याकडे लकीली मॅचिंग होतं म्हणून मी वापरलेलं. नाहीतर पांढरी किंवा काळीसुद्धा चालते, तशी काही हे नाही. नंतर हे असं असा आकार केलेला आहे मोठा, म्हणजे नेहमी असे पाउचेस असतात ना साधारण या आकाराचे,
मोठा केलेला आहे की आपल्याला आणखीन काही टॅब किंवा आयपॅड वगैरे असं काही काही न्यायचं असेल तर त्याचा मला उपयोग होईल. आणि बाहेर जातानाच कशाला, आपल्याला घरातसुद्धा असंख्य वस्तू असतात आपल्या, ज्या आपल्याला एकत्र व्यवस्थित ठेवायच्या असतात की ज्या आपल्याला पटकन सापडतील, एकत्र राहतील. तर त्याच्यासाठी मग हे असे पाउचेस, बटवे याचा चांगला उपयोग होतो. म्हणजे त्याचं प्लॅस्टिकच्या पिशव्या किंवा लेदर बॅग्स किंवा कार्डबोर्डचे बॉक्सेस, त्यांनी जागा खूप ऑक्युपाय होते बॉक्सेस वगैरे ठेवायचे म्हणजे. तर हे असे पाउचेस म्हणजे कसं एकावर एक कुठेही ठेवता येतात. आपली घरं लहान लहान असतात, तर त्याचा अशा पद्धतीने चांगला उपयोग करता येतो असं मला वाटतं. तसंच हे पण केलेलं आहे. आता हे कापड जे आहे ते मी नवीन आणलेलं नाही आहे, तर ते आधीपासून माझ्याकडे होतं. त्याचं हे डिझाईन मात्र असं नव्हतं, डिझाईन थोडंसं चांगलं होतं, जरा वेगळं होतं. आणि ते असं झालं तर पण मी त्याचा वापर आणि ते असं सलग कापड नव्हतं, अशा त्या पट्ट्या पट्ट्या कापून ठेवलेल्या होत्या, कोणी माहिती नाही. तर सलग कापडच नव्हतं. मग मी ते असं सगळं असं जोडून घेतलं कापड आणि मग त्याचं असं तयार केलं. तर त्याचे डिझाईन असं झालेलं आहे. पण ठीक आहे, काही वाईट नाही दिसत, एवढं चालतं आहे आपल्याला. आणि अशा पद्धतीने हे थोडंसं मोठं केलं, कारण म्हटलं की माझ्याकडे आता 2 चष्मे असतात. माझा हा चष्मा समजा म्हटलं तर हा माझा दूरचा बघायचा चष्मा आहे. नंतर माझा आणखीन वेगळा रीडिंगचा चष्मा, वाचनासाठी मला वेगळा चष्मा लागतो. 2 माझे चष्मे असतात माझ्याकडे, चष्म्याची केस 2 आणि असं असतं. त्यामुळे मग ते मला एकत्र ठेवायचं असेल पर्समध्ये, माझी मोठी पर्स असेल तर त्याच्यात मला चष्मे शोधत बसायला लागतील ना, नाही तर मी जर नुसतंच ठेवले तर. आता या पाऊचमध्ये असेल तर मला माहिती असतं की या पाऊचमध्ये माझे चष्मे आहेत किंवा या पाऊचमध्ये माझ्या किल्ल्या आहेत किंवा सॅनिटायझरची बाटली आहे. तर म्हणजे माझी पर्ससुद्धा मला ऑर्गनाईज करता येते. हे असे छोटे पाउचेस किंवा असे बटवे घेतल्यामुळे माझी पर्स मला ऑर्गनाईज करता येते. असंख्य वस्तू असतात ना, कारण तर त्याच्यानंतर मी ही एक छोटी बॅग तयार केलेली उगीचच, त्याला काही हे नाही आहे. तर असे बारके बारके माझ्याकडे कापडाचे तुकडे उरलेले होते, ते टाकून द्यायचे होते. पण म्हटलं बघू त्याचा काही वापर करता येतो आहे का. ते असे जोडून घेतले मी सगळे आणि त्याचं एक सलग कापड तयार करून त्याची अशी पिशवी तयार केली. पण याच्यापेक्षाही आणखीन चांगली तयार करता येते. म्हणजे मी ते बघितलेलं आहे की चौकोन चौकोन किंवा असे पट्ट्या पट्ट्या कापायच्या आणि त्या खूप एकत्र जोडून असं कोलाजसारखं करायचं. आणि मग ते पण खूप सुंदर दिसतं खरं म्हणजे. पण त्याला खूप वेळ लागतो, कारण ते छोटे 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 तुकडे आपल्याला जोडत बसायला लागतात. तर ते सुद्धा करता येईल. पण हे मी असं तयार केलं बघा. सगळ्याच माझ्या वेगवेगळी कापड आहेत. हे पण वेगळं आहे, याचं पण कापड वेगळं आहे, सगळेच वेगळे आहेत. पण मग म्हटलं की आतमध्ये मी त्याला जे अस्तर जे लावलं, अस्तर म्हणायचं तर एक वेगळं कापड लावलं, ते मात्र मी असं चांगलं जरा एकसारखं लावलं. म्हणजे समजा आपल्याला वाटलं की नाही, आपल्याला असं मल्टी कलर अशी पिशवी नको आहे मला, साधी आपली नेहमीसारखी पाहिजे, तर मला ही अशा पद्धतीने ही पिशवी अशी वापरता येते है ना. ही अशी पिशवी मला वापरता येते आणि ही पण छान दिसते अशी. अशी सिंपल पिशवी छोटीशी, ती पण मला वापरता येईल. तर अशा पद्धतीने कापडावर प्रयोग चाललेले आहेत. बघू त्याच्यात आता मला कितपत यश मिळतं आहे.